नमस्कार, मी रेखा प्रकाश चव्हाण. मी जिल्हा परिषद पंचायत समिती गदाना गटातून उभी आहे. अगोदर मी पंचायत समितीला उपसभापती झाले होते. आमदार साहेब प्रशांत बम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. त्यांना आम्हाला चांगला मार्गदर्शन केलं. कोणत्या पक्षाकडून उभे आहे तुम्ही? BJP. आपली निशाणी काय आहे? कमळ. याआधी तुम्ही इथं काय म्हणून होता? उपसभापती म्हणून. उपसभापती म्हणून. हो. आता कोणत्या पदाची निवडणूक लढत आहे तुम्ही? आता जिल्हा परिषदेसाठी. आपण निवडून आल्यावर आपली कशी भूमिका राहणार आहे? मी पण एक शेतकरी. मी शेतकऱ्याचं मत जाणून घेणारे. तळागाळापर्यंत मी जाऊ शकते. शेतकऱ्याचे सगळे प्रश्न मला माहिती आहे. शेतकऱ्याच्या काय अडचणी काय नाही. पाणंद रस्ते असो, बाकी गावातल्या नाल्या विल्या, आणखीन जे प्रश्न असतील ते प्रश्न आम्ही सोडू. आमच्यापर्यंत आम्ही ते आम्ही प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करू. याआधी तुम्ही निवडणूक लढलेली आहे, तुम्हाला याबद्दल या गावाची माहिती आहे. हो. याआधी कोणकोणती विकास कामे केलेली आहे आपण? विकास आम्ही पाणंद रस्त्याची कामं केलेले, बुद्धविहाराचे ते बुद्धविहाराची स्थापना. बुद्धविहार स्थापना केली. आणि आमची स्मशानभूमीचे रस्ते केले. गावातले रस्ते केले. आमच्या मंदिरासमोर गट्टू बसवले. सभामंडप केले. बरं, आता काय शेतकऱ्याच्या काय अडीअडचणी आहेत तिथं या गावामध्ये? कोणकोणत्या नागरिकांच्या अडीअडचणी ते सांगू शकता का? आमची पांदी होती, एक पांदी. ती पांदी आम्ही मंजूर करून आणली. त्यांची ती खूप अडचण होती. ती पांदी आम्ही मंजूर करून आणली. बरं, आपण निवडून आल्यावर आता काय करणार? निवडून आल्यावर पहिले काय कोणतं काम असं काही ठरलं असेल आपलं? निवडून आल्यावर जे समजा लोक समजा खूप डोंगर वस्तीत राहतात, त्यांचे रस्ते करून देणं, त्यांच्या सुखसुविधा, त्यांना सुविधा नाही राहत, त्यांच्या मुलांचे दुखणे बाणे, त्यांच्या मुलींची डिलेवरी आते, त्यांच्यासाठी त्यांना रस्ते पाहिजे. मी खूप तळागाळात गेले, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्या अडचणी आम्ही सॉल्व करू.